सलमजुडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय प्रणय पाटील विथ नितू कोहली. प्रणय पाटील ज्याने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकण्याचा विक्रम केलेला आहे. मग तर यंदाच्या अंकाचा विचार केला तर यंदाच्या अंकामध्ये BCA मध्ये पहिलं अर्धशतक वंडर बॉय ऑफ कारिवली प्रतीक नाईक याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं, ज्याने जर्मन पोगा आयोजित पोगा चषकामध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक प्रणय पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतंय. प्रणय पाटील स्ट्रायकर इंडला आपण पाहतोय, ज्याने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. तर नॉर्थ इंग्लंडला फलंदाज नितू कोहली पाहायला मिळतो आणि बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज ताडाली संघाकडून सज्ज होताना मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम जुन अंदुरकी. तर स्कोलेकचे पंच आपल्याला पाहायला मिळतात मुकादम सर, मॅन फ्रॉम खारबाव. निवृत्ती मुकादम सर जे नटराज खारबाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील राहिलेले आहेत आणि दमन दौरा नटराज खारबाव संघाने गाजवले. तब्बल 3 वेळा त्यांचा संघ विजयी ठरलेला आहे. इथं मात्र लॉफ केलं चेंडूला लॉफ टॅट फटका, शतरक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला बहारदार षटकार. सुजलजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आणि साईस्फोर्ट खारबामधून त्यांना मी खेळताना आपण पाहतोय सुजल पाटील आणि आमचे कैलासजी काका यांचे ते सुपुत्र आहेत. आपलं हार्दिक स्वागत. कैलासजी काका खरं आज आपल्यात नाहीत, पण आमचे ते परम मित्र होते, त्यांचे सुपुत्र आहेत सुजल पाटील. आव्हान त्या धावेचं देखील अकाउंट ओपन होताना आपण पाहतोय पंचांचं वाईट सशर होतोय. आव्हान त्या संघाची धाव संख्या पोहोचते ती 7 वर. रिव्हर्स फटका स्विच हिट आणि हा चेंडू निघून जातो पॉइंट रिझन मधून सीमा पार. धाव पडलेली 4 चौकार. स्वराज्य वॉटर सप्लायचे प्रयोजित तरे सर्वा स्वराज्य वॉटर सप्लायचे सर्वा प्रयोजित तरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सरपंच चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. धावसंख्या वेगाने वाढताना आपण पाहतो दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 11 पहिले षटक मार्गस्थ 10 दम दाखवलेल्या फलंदाज प्रणय पाटील, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिले अर्धशतक देखील झळकावलेलं आहे. यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे हवाई फायर आणि हा चेंडू निघून जाते सीमाच्या बाहेर. हँड अँड सम षटकार. आक्रमक फलंदाजी आपण बघतोय प्रणय पाटील मॅम कशिली. प्रणय पाटील जणू काही खारबावच्या वंडरबॉयची आठवण ताजी करून देताना ज्याप्रमाणे खारबावचा वंडरबॉय प्रणय पाटील फलंदाजी करत असतोय आणि त्याप्रमाणे फलंदाजी करताना कशिलीचा हा प्रणय पाटील पाहायला मिळत आहे. पुलटा चेंडू इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू पर्यंत वॉट अ कॅच. एक हात का कमाल. आपला हात जगन्नाथ हे दाखवून देताना आपण बघतोय शतरक्षक.
भावे गे बजा दे रे हो. हा प्रकारचा झेल अवघड असतोय. 1983च्या विश्वचषकामध्ये अशाच प्रकारचा झेल कपिल देवने पकडला होता व्हिएन रिचर्ड याचा आणि तिथेच तो टर्निंग पॉईंट देखील ठरला होता आणि त्याच प्रकारचा झेल इथे मात्र पकडताना आपण बघतोय भावेश बजागे प्रणय पाटील याचं प्रणय पाटीलला नावाचं वादळ आता मात्र या मैदानातून बाहेर जाताना न्यू बॅटर हेमन वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. पहिला फलंदाज बाद होताना आपण बघतोय स्वराज्य कशिली संघाचा प्रणय पाटीलच्या रूपाने. लॉर्ड फुटा चेंडू समोर खेळल्या 20 मध्ये मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे आपण पाहतोय. मिड ऑफ रिझनला एका धावने या स्वतःचा अकाउंट ओपन करताना फलंदाज हेमन आणि सिंगलने या स्वराज्य कशिली संघाची धावसंख्या पोहोचते ती या 18 वर. हेमन आणि नितू कोहली ही जोडी मैदानामध्ये. यायला मात्र सुरेख चेंडू खोलात हाताळलेला चेंडू सरळ निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर स्वराज्य कशिली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 18 धाव हे आपण पाहू शकता. ज्यांच्या नावाने स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहोत स्क्रीनवर त्यांचं कटआउट आपण पाहू शकता. प्रथम नागरिक विद्यमान सरपंच महेंद्र पाटील साहेब ज्यांच्या नावाने ह्या स्पर्धेचं आयोजन केले गेले आहे. ऑलस्टार ग्रुप आणि साई स्पोर्ट्स खारबाव यांच्या माध्यमातून आणि 2 स्टार देखील आपण त्यामध्ये पाहतोय ज्यामध्ये स्वप्नील पाटील असतील मोनिश तरे असतील ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. अमोल ठाकूर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर अमोल ठाकूर याचा सामना करेल फलंदाज हेमन. शॉर्ट रन अमोल ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर. अखोटापदा चेंडू होता पुल केलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. मेडिकल रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज हेमन पूर्ण करतो आणि एका धावीने स्वराज्य कशिली संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 वर. 19 धावा एक बाद. स्वराज्य कशिली संघ आपण पाहतो नाणेफेक गमलतदार प्रथम फलंदाजी करताना अमोल ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर. गुडघ्यावरपासून फान करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये निवृत्ती मुकादम सर आपण पाहतो जे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. नटराज 40+ खारबाव संघाकडून ते खेळताना पाहायला मिळतात. दमन दौरा चेतन पाटील ऑल स्टारचे स्टार खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत चेतन पाटील. यावेळी मात्र खराब चेंडू दिशाचे भटके बडे फटके चेंडू निघून जाते सीमा पार लॉंग लेगच्या वरून षटकार. धावसंख्या वेगाने पोहोचते ती 25 वर. सिल्वर जुबले क्वार्टर सेंचुरी पाहायला मिळते. आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये. त्यानंतर हा चेंडू मध्ये चांगला वापसी करताना गोलंदाज अमोल ठाकूर पाहायला मिळतोय. हा चेंडू निर्धाव हाताळताना तो पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे धावपलिकावर 25 धावा. इथे मात्र चांगला चेंडू ऑफ कटर. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. येस निवृत्ती मुकादम सर नो बॉलचा इशारा करतायत. म्हणजे एक धावेची भर धावपलिकामध्ये पडेल आणि धावसंख्या एका धावेने पोहोचेल ती 26 वर. 26 धावा धावपलिकावर पाहायला मिळतात. पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. उघडा डोळे पाहणे कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट. पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. फोर्स केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कोरिझनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा
अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. स्वराज्य कशिली संघाची धावसंख्या 2/28 28. लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्ग असतंय. आपण सामना पाहतोय कशिली विपक्ष ताडाल या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अमोल ठाकूर शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना येथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय ऑफ साईडला कव्हर रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि अशा प्रकारे या दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती आहे. 2 षटके समाप्ती झालेली आहे. 2 षटके समाप्तीनंतर स्वराज्य कशिली संघाची धावसंख्या धावपैकी 1 बाद 29 धावा. मागील सामन्यामध्ये प्रणय पाटीलचा झेल सोडला गेला होता आणि त्यानंतर त्याने 81 धावांवर आपल्या संघाला पोहोचवलं होतं. 80 धावांवर पोहोचवलं होतं आणि या सामन्यामध्ये नितू कोहलीचा झेल सोडला गेलेला आहे. पाहूया नितू या सामन्यामध्ये काय करेल. मित्रांनो आज 6 फेब्रुवारी आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1954 मध्ये इंग्लंडचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावामध्ये तब्बल 5 फलंदाज 0वर बाद झाले होते. आजच्या दिवसाचा विचार केला आजच्या दिवशी 1951 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ग्रेम पॉलक याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 274 धावा कडून करण्याचा विक्रम केला होता. द्विशतक त्याचे नाव होते. आजच्या दिवशी 2006 मध्ये सचिन तेंडुलकर याने पाकिस्तानविरुद्ध वन डे क्रिकेटच्या इतिहासामधील स्वतःचं 39वं शतक पूर्ण केलं होतं आणि आजच्या दिवशी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जॅक कॅलिस याने इंडिया विरुद्ध 34वं शतक झळकावताना ब्रॅन लारा आणि सुनील गावस्कर यांच्या 34 सेंचुरीची बरोबरी केली होती. आजच्या दिवशी क्रिकेटमध्ये विक्रम घडले होते. बोलू आपण सामन्याकडे. अजय येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. यावेळी गुडघार बसून फटका खेळलेला आहे. मात्र मिस्टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल मात्र कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना येथे या धाव पूर्ण करण्याचा. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावेने या संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 31 स्ट्रायकर हिंडला आपण नेतू पाहतोय. नॉट स्ट्रायकिंगला हेमन. हो 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 गुड नॉट एक और सिक्सर देख. व्हाट अ शॉट. नितू कोहलीच्या बॅटमधून ज्याप्रमाणे पाकिस्तानने म्हणत होते की गोळीचं नाही कोहलीचे डर लागतंय आणि इथे मात्र आता ताडाली संघ देखील म्हणत असेल की गोळीचे नाही नितू कोहलीचे डर लागतंय. यावेळी मात्र परफेक्ट यॉर्कर खोलवा टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलून ठेवलं होतं गोलंदाजाने. चांगली वापसी करताना आपण पाहतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 38 या धावसंख्येवर. स्विच हिट आणि स्वीट हिट. चेंडू निघून जाते बॅकवर्ड फॉन्ट रिजन मधून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. हेमनच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतं. हेमनच्या बॅटमधून षटकार आणि षटकरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 44 वर. तिसरं षटक मार्गस आहे अजय या तिसरं षटकात चालताना आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज हेमन ज्याच्या बॅटमधून स्विचचा षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. लॉर्डफोर्ड चेंडू टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल सीमा पार. पंचांचा काही इशारतोय चौकार की षटकार. आणि इथे मात्र पंचांनी सीमारेषा चेक करण्यासाठी या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. आमचे तिसरे पंच आपण पाहतो राजेंद्र पाटील सर.
स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पाहायला मिळतोय. पिकअप शॉट खरं तर होता, लवकरच चेंडू पिक केला होता आणि हा षटकार धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने या कशिल संघाची पोहोचते ती या 50 वर अर्धशतक देखील पूर्ण झालं. 50 या कंप्लीट पाहायला मिळते. हो 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 इथे मात्र चेंडूला फिरकत देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि या फलंदाज जावेला गेला डगॉटच्या आश्रयाला. आपण पाहू शकता सरळ बॅटने फटका तर केला होता, मध्ये सीमाच्या क्लिअर करता आली नाही. फटका चांगला होता, मध्ये झेलाचं रूपांतर षटकाचं रूपांतर कॅच मध्ये करताना इथे मात्र आनंद पाहायला मिळतोय. धावसंख्या 50 अर्धशतक सूरज कशिली संघाचं पाहायला मिळतंय. इथून शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे. आपण सामना सूरज कशिल विपक्ष वरहल देवी ताडाल या दोन संघामध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विजय येतो. मागील सामन्यामधील सामनावीर ज्याच्या नावामध्येच विजय, ज्याने या षटकार खेचून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता आणि या गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये हाताळली होती. शेवटच्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर केवळ 2 धावा दिल्या होत्या. 2 धाव देऊन 2 विकेट प्राप्त केले होते. तोच विजय सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर 50 अर्धशतक पूर्ण झालेलं आहे सूरज कशिल या संघाचं. मागील सामन्यापासून आपण मध्ये धावा होत आहेत, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागत होता फलंदाजांना. यावेळी खडे स्टँड अँड डिलिव्हर फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, हो व्हॉट एफर्ट, प्रयत्न चांगला, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. दिलस्कूप या नावाने देखील ओळखला जातोय. इथे मात्र पुन्हा एकदा इम्प्रेस फटका, हा चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न तिथे केला जातोय, या प्रयत्नाची पराकाष्ठा पाहायला मिळते. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावने संघाची धावसंख्या 62, 62 धावा. 62 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. विजय शेवटच्या षटकात आलताना आवड्या बॅटने फटका केलेला, प्रॉपर टायमिंग मात्र साधलं नाही. मेडुका रिझर्व मध्ये चेंडू जातोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगलने या स्वराज्य कशिली संघाची धावसंख्या पोहोचते ती या 63 वर. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. या विजय शेवटचे षटकात आलताना आपण पाहतोय. यावेळी मिस टाइम फटकावतो, मध्ये सेफ लँडिंग होते. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेले आहे. दरम्यान एक धाव अपूर्ण करताना फलंदाज आनंद आणि कशिली संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचते ती या 64 वर, 64.
स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप मात्र लॉंग लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल करतोय, चिनू निघून जाईल सीमा पार. 1-2 का 4 चौकार. सूरज कशिले संघाची या 4 षटकामध्ये या 68 धावा आणि 69 धावांचा आव्हान इथं मात्र भराद्वीत आडाली संघाने या ठेवलेलं आहे. यस, आम्ही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. स्वराज्य वॉटर सप्लायचे सर्व प्रायोजित तरी यांचं स्वागत आणि सन्मान स्वप्नीलजी पाटील ऑल स्टार आणि या स्पर्धेचे ऑर्गनायझर आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. स्वप्नीलजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते स्वराज्य वॉटर सप्लायचे सर्व प्रायोजित तरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर सुजलजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आकाश खाटे आपण आपल्या शुभ हस्ते सुजल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सुजल साई स्पोर्टचे ऑलराऊंडर आहेत, साई स्पोर्ट संघाचे, आणि आमचे परम मित्र, खरं आज आमच्यात नाहीत ते, कैलाश काका आमचे खरं तर परम मित्र होते. त्यांचे ते सुपुत्र आहेत कैलाश काका पाटील यांचे. त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. येस, चेतन प्रदीप पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. ऑल स्टार ग्रुपचे ते मेंबर आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान आकाश आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आयुष्य आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. चेतन प्रदीप पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आयुष्य आपल्या शुभ हस्ते करतायत, जे ऑल स्टार ग्रुपचे मेंबर आहेत. Yes, back to cricket now. क्या बात है. आज स्वराज्य कशेळी संघ हाय स्कोरिंग धाव संख्या असताना दिसतो. यापूर्वी त्याने 80 धावा कुठल्या होत्या, कारण प्रेरणेने अर्धशतक झळकावलं. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय, ते म्हणजे मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला विशेष सहकार्य केलं आहे, कोल्ड ड्रिंक जे दिलेलं आहे ते कैलासवासी बळीराम लडक्या पाटील स्मरणार्थ श्री उमेश बळीराम पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. पिण्याच्या पाण्याची सोय याच्यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतोय जितेंद्र सुभाष पाटील. त्याचबरोबर गणेश रामचंद्र पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर बॉल स्पॉन्सर आमच्यासाठी केलेले ते संदेश अंकुश पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि बॅट ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आम्हाला परी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर पराग चंद्रकांत वतारी यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. यस, प्रज्योत तरे यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेलं आहे. स्वराज वॉटर सप्लायचे ते सर्व आहेत,
आणि स्वराज वॉटर सप्लायच्या माध्यमातून त्यांनी पिण्याची पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी स्वराज ॲक्वाच्या माध्यमातून केली, त्याचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. षटकातील पहिला चेंडू आणि खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चांगला चेंडू होता. प्रज्योत तरे जे मोनिश तरे यांचे बंधूंचे सुपुत्र आहेत, त्यांचा मी विशेष आभार, कारण स्वराज्य वॉटर सप्लायचे ते सर्वेसर स्वराज्य ॲक्वाच्या माध्यमातून त्याने मला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिली. फुल टॉस स्वंग केल्याने स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा. पंचांचा काय इशारा ते बॉय 4 या 6. षटकार. पहिली मॅच यशवंत स्फूर्ती राहणाल विरुद्ध भादवड करेश मातेचा संघ असणार आहे. दुसरी मॅच महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट खारबाव विरुद्ध मिनेश 11 कारिवली मिनेश पाटील यांचा संघ. तिसरी मॅच आई गावदेवी ठाकूरपाडा विरुद्ध वेताळ कोपर. आणि चौथी मॅच असेल नाना स्पोर्ट टेमघर विरुद्ध जय बजरंग पॉवर सेलार. तर उद्या बरोबर माझा आवाज जर आपण ऐकत असाल तर यशवंत स्फूर्ती राहणाल आणि भादवड करेश मातेचा संघ या दोघांनी बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचंय. फुल टॉस, फायदा उचलता आला नाही. चेंडू हवेत आहे, मात्र तालमेल नाही दोघांमध्ये, कॉलिंग झालं नाही, त्यामुळे झेल सुटतोय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल. हाईट फॅक्टर बघायला मिळालेलं आहे. इट्स अ बीमर. धावसंख्या झालेली 8 आणि या चेंडूवर असणारे फीट. भावेश बजाके बाद झालाय, त्याने एक षटकार लगावला, त्यानंतर बाद झाला. आता मात्र अमोल ठाकूर आणि विजय, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला होता विजयने. स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी सेटेड बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. मयूर तरे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. खरं तर अमोलकडे एक क्षमता आहे, पण तुमचं नाव मोठं असून चालत नाहीये. तुम्ही फोर्स केलेला आहे, अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे, काऊ कॉर्नरच्या वरून षटकार.
एक सकारात्मक सुरुवात बघायला मिळते. .50 आस्किंग रेट आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श आणि चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात. इट्स अ बिग 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 ब्लो. अमोल ठाकूर आउट. बॉल. सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. प्रिन्स मूवीज, रवी गुळवे असतील, प्रथमेश पाटील असतील, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. आज आमचे रोहन तरी सुद्धा जॉईन झालेले आहेत लाईव्ह मध्ये. मी मागे रोहन तरीचा उल्लेख केला होता. रोहन तरी जर इंजोर्ड झाले नसते तर ISPL सुद्धा खेळले असते, हा उल्लेख मी केला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू तर ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला मिड विकेटला पहिली दो अतिशय वेगात पूर्ण केलेले आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मात्र थ्रो, वाईड थ्रो, ओव्हर थ्रो होतोय आणि दुसऱ्या धावेची जी शक्यता होती ती मात्र पूर्ण झालेली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 16. विजय आणि कीर्तिराज अशी जोडी खेळपट्टीवर आणि दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमताने आज मात्र कुठेतरी जाणवतंय. भावेश बजागीची कमी जाणवते. पहिल्या मॅच मध्ये जाणवली नाही, मात्र दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी जाणवतंय. फुल टॉस स्वंग केलेला आहे. डीप मिडवेक सीमारेच्या बाहेर षटकार. पुढचा चेंडू बॅक टू बॅक, दुसरा षटकार. पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार.
जे मात्र चांगली फलंदाजी करत असताना मात्र बाद झालेला आहे तो विजय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये टी व्ही स्कोरिंगला जोडते निशान पाटील, आमचे परम मित्र, ठाणे जिल्ह्याचे A1 सूत्रसंचालक राजेंद्र पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि यानंतर आपण खरं तर हे षटक संपल्यानंतर एक चांगला अनाउन्समेंट करूया त्यांच्या माध्यमातून. तो कोळी पुन्हा फटका ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मात्र जातोय सरळ तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या झालेली 30. 69 इज अ टार्गेट. इज अ टार्गेट आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 30. स्टेप आउट झाला होता. टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग नाही. चेंडू सरळ जाईल डीप मिडलला, तंबल होतोय. खराब क्षेत्ररक्षण झाला. 2 धावा मिळत आहेत. नेट टू नेट फाईट. धावसंख्या झालेली आहे 32. आता मात्र 2 षटकामध्ये 32 धावा आणि उर्वरित 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. तर चर्चा होती दिशांत पाटील आमच्यासोबत खरं ऑनलाईन स्कोरिंग ते करतायत. आणि खरं तर राजेंद्र पाटील आमचे परम मित्र आहेत, A1 सूत्रसंचालक आहेत ठाणे जिल्ह्याचे. आणि त्यांच्याच माध्यमातून एक मेगा इव्हेंट आपण सालाबद्धपणे यावर्षी पाहणार आहोत. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 आणि स्पर्धा डे नाईट स्वरूपात 18, 19, 20, 21, 22, 23 या स्पर्धेत खेळली जाणार आहे. आणि या स्पर्धेसाठी प्रवेश फी फक्त 12,000 आणि खास आकर्षण असणार आहे. प्रथम पारितोषिक 1,03,333, 1,03,33, द्वितीय पारितोषिक 50,333, तृतीय 25,333 आणि रोख रक्कम चौथं पारितोषिक असणार ती 10,333 आणि खास आकर्षण असणार आहे प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट, आकर्षक बाईक आणि LED, बेस्ट प्लेयर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि अजून काही बरीचशी पारितोषिकं या स्पर्धेमध्ये देण्यात येतील. आणि स्पर्धा डे नाईट स्वरूपात लाखविली गावदेवी मैदान लाखविली या ठिकाणी खेळली जाईल. जर आपणास इंटरेस्ट असेल तर आपण लगेच संपर्क करा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी लगेचच आम्हाला सहकार्य करा, कॉन्टॅक्ट करा. बारा चेंडूमध्ये धावसंख्या झाली 32 आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती 37 धावांची. म्हणजे सामना नेट टू नेट फाईट बघायला मिळते. आनंद येतोय तिसरं षटक घेऊन. यावेळेला मात्र हा स्वेर चेंडू आहे. पंचाचा वाईट बॉलचा इशारा. गणपतजी भोईर आणि रामजी भोसले यांनी या स्पर्धेला खास करून स्वराज्य कशेळी संघाला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऑनलाईन ते आमच्यासोबत जोडले जात आहेत. अकरा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 36. याला मात्र पूल केलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल सुटतोय आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौका. थर्टी 37 नेट टू नेट फाईट. धावांचा पाठलाग सकारात्मक त्या बघायला मिळतोय. आनंद पुन्हा पूल. सीमारेषे लगत झेल घेतलेला आहे.
पंच चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत, कारण अगदी अगदी सीमारेषे लगत हा झेल घेतलेला आहे. पूल केला होता कीर्तिराजने, मात्र जो झेल घेतला जातोय हा सीमारेषेच्या आतमध्ये घेतला जातोय की मात्र जो क्षेत्ररक्षक आहे तो मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. क्रुशियल मॅच आहे, त्यामुळे आमचे पंच ऑनफिल्ड अंपायर सुद्धा संदीप पाटील या ठिकाणी येत आहेत, कारण क्रुशियल मॅच आहे. हाय स्कोरिंग मॅच जेव्हा असते ना, जेव्हा क्रुशियल मॅच असते तेव्हा एखादा निर्णय सुद्धा, पण आमचे तिसरे पंच सुद्धा ऑनफिल्ड अंपायर पाहणी करतील. पूल केला होता. कीर्तिराजने पूल केला होता, मात्र हा चेंडू अगदी डीप मिड विकेटला झेललेला आहे, पण हा क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आतमध्ये आहे की सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे हे आमचे पंच पाहतील. पंच संदीप पाटील पाहतील. इट्स अ सिक्सर, षटकार. पंचांनी स्वतः पाहणी केलेली आहे. स्वराज्य कशेळी
मॅचला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे स्वराज्य कशाळी संघ कॅप्टनने. समीकरण मात्र आता जे राहिलेले आहे 10 चेंडू आणि 26 धावा. 10-26 समीकरण आहे. खेळपट्टीवर कीर्तिराज, त्याचबरोबर धीरज बजागे अशी जोडी खेळपट्टीवर. आणि कीर्तिराज यांनी एक षटकार लगावला, आता बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. आणि धीरज नॉन स्टॅकर येणार आहे. आणि गोलंदाजी मार्गस्थ होईल आनंद. आनंद षटक मागणे ठरते. आता तब्बल 2 चेंडूमध्ये त्याने 11 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या स्क्वेअर लेगकडे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. थोडंसं मिसपेड, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पंच काय इशारा करतात पाहूया. यस, एकच धाव मिळेल. स्ट्राईक चेंज होणार नाही, फक्त एकच धाव. आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 9-25. सामना अजूनही संघर्षमय स्थितीमध्ये आहे. पण ह्या जे षटकातले जे 3 चेंडू आहेत ना, हे फार महत्वाचे ठरणार आहेत. स्ट्राईकसाठी धीरज. फुल टॉस, लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. एकच सामन्यात मात्र 8 चेंडू आणि 24. 8-24 समीकरण आहे. 8-24 समीकरण. स्वराज्य कशेरी संघाला एकतर डॉट बॉल करावे लागतील किंवा फलंदाजाला बाद करावं लागेल. आणि मात्र वराळदी स्पोर्ट टाळाळी संघाला मोठे फटके खेळावे लागतील. या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका खेळणं हे अनिवार्य. या उलट स्वराज्य कशेळी संघाला मात्र विकेट्स किंवा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना पाहतोय. सुरुवातीला पाहतोय आपण 2 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा मोजल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक करताना गोलंदाज आनंदला पाहतोय. त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये त्याने फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. याला म्हणतात कमबॅक. पण हा शेवटचा चेंडू आहे षटकातील. 7-24 समीकरण आहे. याला पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क चांगल्या प्रकारे झालेला नाही. एकच धाव कर स्ट्राईक किती स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला. आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. कमबॅक करताना पाहतोय आपण आनंदला. पहिल्या 2 चेंडूमध्ये आनंदने 11 धावा दिल्या. मात्र त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या. गोलंदाजीसाठी साहिल येतोय. फुल टॉस स्वंग केलेला षटकार. हवा 5-17 समीकरण. जो संघ विजयी होईल त्या संघाला बंधाऱ्यावरती कालेर नंदन पाटील
या संघाबरोबर सेमीफायनलची लढत द्यावी लागेल. सेमीसाठी मॅच होईल. आज नंदन पाटील संघ जबरदस्त कामगिरी करतोय. खास करून संघाचा कॅप्टन कामेश जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. नंदन पाटीलला सुद्धा सूर गवसला दुसऱ्या मॅचमध्ये. गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळाली या संघाची. साहिल पुन्हा एकदा मात्र चांगला कमबॅक करताना आपण पाहतोय. चांगला चेंडू वाईड यॉर्कर. 4 चेंडू आणि 17 धावा. दोलायमान स्थितीमध्ये सामना बघायला मिळतोय. मोठा फटका लागल्यानंतर सामना झुकतोय. तो वराल दिसतो ताडाळी संघाच्या डॉट बॉल गेल्यानंतर सामना झुकतोय कशाळीच्या बाजूने. खेळण्याचा प्रयत्न केला नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चार 16. स्टेप आउट. व्हाट अ कॅच. ही कॅच नाही, ही मॅच आहे. कॅच नाही, ही मॅच आहे. त्या 18 धावांची उपयुक्त खेळी केली, मात्र फिनिशर ठरू शकला नाहीये. आणि आता समीकरण मात्र कठीण होत आहे. 3-16. 3 चेंडू आणि 16 धावा. म्हणजे तिन्ही चेंडूंना सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलतोय. आउट ऑफ द पार्क. 2 षटकार 1 चौकार किंवा तिन्ही षटकार. बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे अजय. साहिल पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय. याला मात्र हुकचा फटका आणि या चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर सीमारेषा पलीकडे षटकार. दोन चेंडू आणि 10 धावा. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये. पैसा वसूल मॅच. हाय स्कोरिंग मॅच. जेव्हा अशा प्रकारचे मॅचेस होतात प्रेक्षकांना अशा प्रकारच्या मॅचेस खूप आवडत असतात आणि तीच मॅच बघायला मिळते. साहिल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. लॉंग ऑन सेव्हरच्या बाहेर षटकार. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे.